आज मी तुम्हाला श्रीकृष्ण आणि अर्जुनाची दानधर्मावर आधारित एक छानशी कथा सांगणार आहे. एकदा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन एका जंगलातून जात असताना अचानक अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, मला कर्णापेक्षा मोठा दानी व्हायचे आहे. यासाठी तुम्ही मला मदत करा. कृष्ण त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतो की तू हे करू शकत नाहीस, पण अर्जुन सतत बोलत राहतो की त्याला कर्णापेक्षा मोठा दानी व्हायचा आहे. कृष्ण म्हणाला, ठीक आहे, मी तुला एक संधी देईन, पण माझी एक अट आहे की मी तुला जी संधी देईन तीच संधी मी कर्णाला देईन आणि ह्या परीक्षेत तू सिद्ध करशील की तू कर्णापेक्षा जास्त उदार आहेस. अर्जुनाने कृष्णाची ही अट स्वीकारली. कृष्ण आपल्या सामर्थ्याने जंगलातील 2 डोंगरांच्या सोन्याच्या टेकड्यामध्ये रूपांतर करतो आणि अर्जुनाला म्हणतो, आता हे सर्व सोनं लोकांमध्ये वाट, या अटीवर की हे सर्व सोनं दान केलं गेलं पाहिजे. त्यावर लगेच अर्जुन जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने घोषणा केली की मी प्रत्येक गावकऱ्याला सोनं दान करीत आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीवर यावे. अर्जुनापाठोपाठ लोक टेकडीच्या दिशेने चालायला लागले. अर्जुन छाती पुढे काढून चालत होता त्यावेळी गावकरी त्याचा जय जयकार करत होते. हे काम 2 दिवस 2 रात्र चालू राहिले. अर्जुन सोने खोदून प्रजेला देत होता, पण टेकडी काही संपतच नव्हती. लोक सोनं घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांग लावायचे. आता अर्जुन थकला होता, पण त्याचा अहंकार त्याला रोखू देत नव्हता. शेवटी त्याने कृष्णाला सांगितलं की बस, मी आता काम करू शकत नाही. तेव्हा कृष्णाने कर्णाला बोलावून सांगितले की ह्या सोन्याच्या 2 टेकड्या आहेत ज्या तुम्हाला लोकांमध्ये वाटायच्या आहेत. कर्णाने लगेच पंचक्रोशीतील गावकऱ्यांना बोलावले आणि सांगितले की हे सोन्याचे 2 डोंगर आता तुमचे आहेत. तुम्हाला हवं तितकं सोनं न्या. एवढं बोलून कर्ण तिथून निघून गेला. लोक सोन्याच्या दिशेने धावायला लागले. अर्जुनाने आश्चर्याने पाहिलं, हा विचार माझ्या मनात का आला नाही? या प्रश्नाने त्याला अस्वस्थ केलं. कृष्ण खोडकरपणे हसला आणि म्हणाला, तू जाणून बुजून किंवा नकळत या सोन्याच्या प्रेमात पडलास. तू अभिमानाने प्रत्येक गावकऱ्याला सोनं द्यायला सुरुवात केलीस. तू दान अशा रीतीने करत होतास जणू काही तू त्यांच्यावर उपकार करत होतास. कर्णाच्या मनात काहीच नव्हतं. त्याने दान केलं आणि निघूनही गेला. कोणीतरी त्याची स्तुती करताना पाहून सुद्धा तो थांबला नाही. ती व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे. देणगीच्या बदल्यात लोकांनी तुमचं कौतुक करावं अशी तुझी इच्छा होती. शुभेच्छा, धन्यवाद आदीची इच्छा करणं चुकीचं आहे, मग ते संपूर्ण दान नाही. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता दान करत राहा. ईश्वर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ते तुम्हाला परत नक्की देईल, हे सांगता येणार नाही. म्हणून चांगले द्या आणि चांगले स्वतःच येईल. रामकृष्ण हरी.